शहाजी बापूंनी एक गोप्यस्फोट केला आहे की संजय राऊतही आमच्या सोबत येणार होते। 30 ते 35 आमदारांचा मात्र त्यांना विरोध होता। मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो, परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस, की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेंकडे मांडला होता। तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता। संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते, पण ते थांबले। शिवसेना आमदार फुटून जायला नको हवे होते। कोणाला वाटेल की आमदार फुटून जावेत, खासदार फुटून जावेत, कोणालाही वाटणार नाही। शरद पवार साहेबांचं उदाहरण ते देत आहेत, बरोबर आहे तेव्हाचं, पण तरीही त्यानंतर 2.5 वर्षांनी अजित पवार 40-42 आमदार घेऊन गेलेच ना। ज्यांना शेण खायचंच आहे, ज्यांना तोंडात शेण भरायचंच आहे स्वतःच्या गद्दारीचं, ते थांबणार नाही। पैसा आणि सत्तेची चटक ज्यांना लागली आहे आणि ज्यांच्यावर दबाव आहेत, ईडी, सीबीआय, पोलीस, तर त्यांना थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेला या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी चर्चा केली। मी स्वतः सुद्धा त्यावेळेला अनेक बैठकांना हजर होतो, पण प्रत्येकाची दुखणी वेगळी होती, प्रत्येकाचा आजार वेगळा होता, प्रत्येकाचा आजार दुखणं वेगळं होतं, हे मला माहिती आहे। आता उदाहरणार्थ गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही 40-50 कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी, विचारा त्यांना। आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते, मला माहिती आहे, विचारा त्यांना। त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल, त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते। आता हे आजार जे आहेत प्रत्येकाचे, ही दुखणी आहेत, किंवा हा जो कॅन्सर आहे भ्रष्टाचाराचा, त्याला तुम्ही काय करणार? भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टीमुळे आमदार आणि खासदार शरद पवार साहेबांचे पण सोडून गेले आणि शिवसेनेचे सोडून गेले। भय आणि भ्रष्टाचार निर्माणाचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीसांनी केलं। पण रावसाहेब, तुम्ही गुलाबराव पाटलांचा उल्लेख केलाच आहात, तर त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना फुटली तेव्हा सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते। शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनी एकनाथ शिंदेकडे मांडला। इम्पॉसिबल। आता हा तुम्ही जो मोबाईल मधून मला प्रश्न विचारून दाखवताय, अहो त्याला काय, त्याचं काय मनावर घेता येते? पळून गेलेलं डरपोक माणूस आहे, सोडून द्या। शिवसेना नक्कीच हायजॅक केली आहे, निष्ठावंत शिवसैनिकांनी, गद्दार गेले। आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची, ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि ही त्यांच्या ताब्यात आहे, हे बरोबर आहे त्यांचं। आणि हे लोक हायजॅक करणार होते, गद्दार लोक, त्यांना शेवटी पळून जावं लागलं। भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे, भय आणि भ्रष्टाचारामुळे हे पळून गेले। रावसाहेब, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या लोकनायक न्यूज